संतांना वर्णन केले. तुका म्हणे भोळी विठ्ठल कृपेची कोवळी. बाकीचे देव भोळे असतील. महाराज भोळं म्हणजे सामान्य व्यवहारातला भोळा वेगळा आणि परमार्थातला भोळा वेगळा. सामान्य लोकांना सामान्य व्यवहारामध्ये आपण एखाद्याला जर काही कळना गेलं, संसार करायचं कळना गेलं की जाऊ दे हो भोळा आहे असं म्हणत असतो. ते भोळं नसते, पोटामधून काळं असते, बरोबर ना. पण हे परमार्थावरला भोळा थोडासा वेगळा असतो. भगवान भोलेनाथ भोळे नाहीत म्हणे, सगळ्या भोळ्याचे चक्रवर्ती भोळे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, किंवा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राज. नाथ बाबा वर्णन करतात, तयाचे पायी माझे दंडवत. बघा एवढी गोड देवता आहे ना महादेव म्हणजे. आणि लवकरात लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणजे महादेव. यांच्यासारखे भोळे जगामध्ये दुसरं कोणताच देव नाही. बघा तुम्ही मला काय हो असं एक गमत सांगू, महादेवाला कोणाला काय द्यावं हे सुद्धा कळत नाही हो, काहीच कळत नाही. मायानं तुमच्यासाठी म्हणून सांगतो बघा, संक्रांतीचा सण आला, हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. तुमच्याकडे असते का? बोलत चढागड्या नवरात्रातले दुर्गा माता बसले म्हणे, बसत जाऊ नका तुम्ही, मला थोडस संवादात्मक कीर्तन करायची सवय असते का? हळदी कुंकवाचा कार्यक्रम संक्रांतीला त्याला काय म्हणते? काय कोण म्हणलं कीर्तन संपवा म्हणून? संपितो माय संपितो, पटकन सांगा काय म्हणजे त्याला? हळदी कुंकवाच ते वाण देणं म्हणतात ना, काहीतरी म्हणतात बघा असं. वाण द्यायचा कार्यक्रम. पार्वती मातेला आमंत्रण आलं कुठून? वैकुंठातून. लक्ष्मी मातेनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. आता पार्वती माता कुठं राहते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. शंकरासोबत कैलास पर्वतावर राहणाऱ्या पार्वती माता. एक दिवशी लक्ष्मी मातेचं आमंत्रण आलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यामुळे. सगळी देवांच्या ज्या बायका होत्या का नाही सगळ्यांना आमंत्रण. मग त्याच्यामध्ये पार्वती मातेलाही आमंत्रण. जेव्हा आमंत्रण आलं, गेली बघा वैकुंठामध्ये पार्वती माता. जेव्हा गेली ना तिथलं सगळं वैभव पाहिलं महाराज. आता वैकुंठ म्हणजे काय सामान्य थोडंच आहे. वैकुंठ म्हणजे सगळीकडे सोनं सोनं, सोन्याचीच नगरी. आता लक्ष्मी मातेच्या अंगावर काय कमी सोनं असेल का सांगा ना? लक्ष्मी मातेच्या अंगावर तेवढं सोनं. बाकीच्या ज्या देव्या आल्या होत्या ना सगळ्याच्या अंगावर तेवढं सोनं, पण पार्वती मातेच्या अंगावर फक्त एक मंगळसूत्राला जर सोडलं दुसरं कोणताच अलंकार नव्हता. आता एक गंमत सांगू, आपल्याकडे काही नाही याचं दुःख बाईला नसते, पण शेजारीनं जर काही घेतलं ना नवीन एखादा अलंकार का मग हिच्या पोटामध्ये जळण चालू होती, बरोबर ना माय? बोले चला गड्या, बरोबर ना? शेजारीनं एखादा जर अलंकार आणला ना की मग हिला बरं वाटत नाही बरं का. आपल्याकडे नाही याचं दुःख नाही, पण शेजारीनं नवीन अलंकार घेतलंय याचं दुःख जास्त असते, बरोबर. ते सगळं वैभव पाहिलं पार्वती मातेनं, एवढं दुःख वाटलं. अरे म्हणले महादेव आतापर्यंत आपल्याला काहीच घेतले नाही, कधी आपण तक्रारही केली नाही आणि आपल्या मनामध्ये अशी भावनाही कधी निर्माण झाली नाही. महाराज गंमत अशी झाली, हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे झाला, ती घरी गेली आणि घरी गेल्याच्या नंतर एवढी तळपयाची आग मस्तकाला गेली. आपल्या घरात काहीच नाही, घर सुद्धा नाही म्हणे आपल्याला राहायला, आपल्याला घर सुद्धा नाही राहायला. एवढा राग आला. राग आल्याच्या नंतर जाऊन बसली कोप भवनामध्ये. कोप भवन म्हणजे जसं एक किचन रूम, बेडरूम, बाकीचे जे रूमा असतात का नाही, अगोदरच्या काळामध्ये बायकोला जर रुसायचं असेल ना तर एक भवन म्हणजे एक रूम तयार करायचे म्हणे. कैकेयी मातेला बी होती बघा, तुम्ही ऐकलं असेल कदाचित, रामायणामध्ये रामकथा चालू आहे. त्या कोप भवनामध्ये जाऊन कैकेयी माता जशी बसली होती का नाही, पार्वती माता ही जाऊन कोप भवनामध्ये बसली. अगोदरच्या बायांना जर राग आला आणि नवऱ्यावर जर रुसली ना तर मग त्या रूम मध्ये जाऊन बसायचे आणि नवरे त्यांना जाऊन समजवायचे. अशी पद्धत होती, अशी पद्धत होती. आता काही नाही महाराज आहे का नाही, देत तडी पोच मागुडी, आता काही राहिलं नाही. आता फक्त तिला राग आला काय ह्यानं आणायचं, याला राग आला काय तिनं आहे, असं काम चालू आहे सध्या. आताच त्या काळच बदललाय आपला, असू दे. मला काय म्हणायचंय, त्या कोप भवनामध्ये पार्वती माता जाऊन बसलेल्या. महादेव तिथं आले आणि महादेव म्हणतात, पार्वती आज रुसल्यासारखं दिसतंय गडी, काय झालं असेल मनामध्ये? आता काय कळत नाही देवाला, पण जवळ जाऊन बायकोला समजावण्याचा प्रयत्न करतात. पार्वती काय काय झालंय ना रुसण्यासारखं, काय झालंय? तिने म्हणली गप्प बसा, तुम्हाला काय कळतच नाही. आता पार्वती महादेवाला म्हणते, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाला पार्वती म्हणते, महादेवा तुम्हाला काय कळत नाही. प्रत्येकाची पार्वती तसंच म्हणते बघा महादेवाला, उगा बसा तुम्हाला काय कळत नाही. प्रत्येक पार्वती म्हणते माया, इथली बी म्हणत असतीलच, तुम्ही काय लय शाणी आहे असं नाही. सगळेच पार्वती आपल्या महादेवाला म्हणत असतील तुम्हाला काय कळत नाही. तसं तर माणसाचा जन्म न कळतच निघून जाते बघा नागेश आपले काय
नागेश महाराजच ना? हा, नागेश महाराज. माणसाचं जीवन न कळतच लहानपणी मायबापा म्हणते आमच्या पोराला काही कळत नाही, लग्न झाल्यावर बायको म्हणते आमच्या नवऱ्याला काही कळत नाही, म्हातारपणामध्ये नातू म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, अक्कल नाही. बरोबर ना? ह्याला कळतंय कधी? गौऱ्या मसनात गेल्यावरच. विठ्ठल